हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। आज आहे भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा। तर शाकंभरी पौर्णिमेच्या आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज सकाळी मी लवकर उठले आणि सकाळी लवकर उठल्यानंतर जे काम असतं ते पहिले काम असतं ते झाडून काढायचं। अंगण स्वच्छ मी आधी झाडून घेते उठल्या उठल्या आणि मग मी घर पूर्ण स्वच्छ झाडून घेते आणि मग अंगणात पाणी टाकून सडा टाकून व्यवस्थितपणे ते धुवून घेते आणि मग अंघोळ झाली की मग तिथे रांगोळी काढते। ही माझी रोजची सवय आहे, आधी उठल्या उठल्या झाडून घ्यायचं। आणि इथे बघा झाडून झाले, माझी अंघोळ झालीये आणि आज ना पौर्णिमा असल्यामुळं मी काय करणार आहे, हळदी पूर्ण अशी सारवून घेणार आहे फरशीवरती आणि मग त्याच्यावरती मी रांगोळी काढणार आहे। ती खूप सुंदर दिसते आणि मला फार आवडतं असं सारवून त्याच्यावरती रांगोळी काढल्यावर। तर आज हळदीचं लेपन करायचं आहे, पौर्णिमा असल्यामुळं हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्याच्यामुळेच मी हळद थोडीशी जास्त कालवून घेतली की जेणेकरून मला ते सारवता पण येईल आणि मी त्याच्यावरती रांगोळी काढेन। तर इथं आधी अंगणामध्ये थोडंसं एक फरशीवरती थोडंसं सारवून घेतलं आणि ते सुकेपर्यंत म्हटलं दरवाजा पुसून घेते, म्हणजे सुकल्यानंतर मग मला रांगोळी काढता येईल। मग दरवाजा स्वच्छ पुसून घेतला, पाणी वगैरे टाकून त्याच्यावरती जे स्वस्तिक मी आधी काढलेलं होतं ते व्यवस्थित पुसून घेतलं। जाळीचा दरवाजा पण मी पुसून घेते आणि लाकडी दरवाजाचे दोन्ही दरवाजे मी पुसून घेते आधी आणि मग त्याच्यावरती हळदीचं लेपन करते आणि स्वस्तिक काढते उंबरठ्याला वगैरे आणि त्याच्यावरती छोटीशी रांगोळी काढते। हे सर्व ना मला करायला फार आवडतं, म्हणजे यांनी ना अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मला ही फार जुनी सवय आहे की रांगोळी मी दारात छोटी का होईना पण मला आवडते काढायला। मला जास्त रांगोळ्या येत नाही किंवा जास्त जमत नाही, त्याच्यामुळे मोठेपणा मी सांगत नाही, पण हो जेवढं जमतं तेवढं मी करायचा नक्की प्रयत्न करते। तर इथं पहा मी आता हे हळदीचं पूर्ण लेपन करून घेतेय आणि तोपर्यंत म्हटलं की इकडचं उंबरठ्यावरचं सुकेपर्यंत जे मी अंगणात सारवलं होतं ते सुकलेलं आहे। मग त्याच्यावरती मी आधी रांगोळी काढून घेते आणि तिथलं झालं की मग पुन्हा मी उंबरठ्यावरती रांगोळी पण काढेल आणि उंबरठ्याची पूजा पण करून घेईन। उंबरठ्याची पूजा झाली, देवपूजा झाली आणि आता मी खणाची पूजा करतेय। खण आणलेले आहेत आणि खण असे पाटावर चौरंगावरती मांडून घेतलेत। गणपतीला स्थान दिलेलं आहे, जोड पान ठेवले आणि त्याच्यावरती गणपतीची मूर्ती स्थापित केली आहे। दिवा लावलाय आणि तीळ आणि गुळ याचा नैवेद्य मी दाखवलेला आहे। नंतर मी दुपारी जेव्हा भाकरी आणि भाजी करेन, भोगीची भाजी, त्यावेळेस मी नैवेद्य दाखवेन, पण आता मी गुळाचा आणि तीळ गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे। आणि आता ना मला केंद्रामध्ये जायचं आहे, आज शाकंभरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे। गेले 7 दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ केंद्रामध्ये होतोय आणि मला जमेल तसं मी पण जातीये। तर आज दुर्गा सप्तशतीचा आज पण पाठ होणार आहे आणि देवीला ना पूर्ण फळभाज्या पालेभाज्या यांनी पूर्ण सजवलं जाणार आहे। ते पण मी तुमच्याशी शेअर करेन, पुढे नक्की बघा व्हिडिओ, अजिबात स्किप करू नका, कारण देवीला ना पूर्ण भाज्या त्यांची माळ केली जाते, पूर्ण भाज्यांनी देवीला सजवलं जातं, फळभाज्या पालेभाज्या यांनी देवीची सजावट केली जाते आणि 64 भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। तर तो नक्की पुढे व्हिडिओ बघा, पुढे आहेच। तर आता मी खणाची पूजा करून घेतली आणि आमच्याकडे ना खणाची पूजा केल्यानंतर खण असा झाकून ठेवला जातो, तर मी सुद्धा इथं खण झाकून ठेवतीये। साधारण जी पूजा आहे, पंचोपचार पूजा करतात तशीच मी केलेली आहे। आणि तो चौरंग तुम्ही म्हणाल की दुसरा चौरंग तू का ठेवलायस, तर काय झालं ना की एकावर एक हे 2 चौरंग होते, तर मग मी एका चौरंगावरती खण पूजले आणि एक चौरंग मला लागायचा होता, कारण आज संध्याकाळी पौर्णिमेची मी सत्यनारायण कथा सुद्धा करते, म्हणजे सत्यनारायणची पूजा सुद्धा करते। तर तो चौरंग सुद्धा मी आता मांडून घेतलेला आहे, म्हणजे संध्याकाळी माझी गडबड होऊ नये म्हणून मी तो मांडलाय की पुन्हा मला काढायला लागू नये, तो वर ठेवलेला असतो, तर मी त्याच्यासाठी तो तसा मांडलेला आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की हा का मांडून ठेवलाय, तर असो। आता माझी पूजा झालेली आहे आणि जवळजवळ मी निम्मा स्वयंपाक केलेला आहे आणि आता मला जायचं आहे केंद्रामध्ये। केंद्रामध्ये गेल्यानंतर जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ होईल, आरती होईल, त्यानंतर मी जेव्हा दुपारी माघारी येईन त्यावेळेस मग बाकीची उरलेली कामं मी करेन। तर हे बघा मी आली आता केंद्रामध्ये।
इथे देवीला बघा पूर्ण फळभाज्या पालेभाज्यांनी सजवलेला आहे आणि देवीला 64 भाज्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे। केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ झालेला आहे आणि आता मी देवीचं तुम्हाला जवळून रूप दाखवते। किती सुंदर दिसते बघा, भाज्यांनी सजवलेलं आहे आणि सगळ्या महिला सकाळी लवकरच आलेल्या होत्या केंद्रामध्ये आणि मग सगळ्यांनी मिळून हे सजवलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा। तुमच्याकडे शाकंभरी पौर्णिमा कशी साजरी करतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जराही आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।